देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या दोघांमधलंही अतिशय चांगलं बॉन्डिंग हे आम्ही गेले 4 वर्षांनी स्वतः अनुभवतोय. त्याही अगोदरपासून आहे किंबहुना. परंतु याच्यामध्ये ज्या काही बातम्या येत असतात, वारंवार विरोधकांच्याकडनं हेच करायचे प्रयत्न होत आहेत की दोघांमध्ये काही मतभेद आहे. शिवसेना आणि भाजप हे अतूट नातं आहे, हे असंच महाराष्ट्रामध्ये कायम राहील. परंतु विधान परिषदेच्या जागांच्या वाटपाच्या संदर्भामध्ये अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन दोन्ही पक्षामध्ये पाहायला मिळालं. तिन्ही पक्षामध्ये किंबहुना कुठेही वाद झाले नाही आहेत. ते काही ठराविक ठिकाणी होतात, काही कार्यकर्त्यांची मंजुरी करण्यासाठी वेळ लागतो. नाही, संजयजी रायमुळकर साहेबांनी आणि मंत्री महोदय प्रतापराव जाधव साहेबांनी माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या ह्या मतदारसंघामध्ये मेहकर या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे ही मंजूर केलेली आहेत. काही प्रशासकीय इमारती आहेत, जनतेच्या उपयोगी पडतील अशा काही इमारती आहेत आणि या सर्व विकास कामांच्या उद्घाटनाकरिता आणि पाहणीकरिता आणि भूमिपूजनाकरिता आज त्या विभागाचा राज्यमंत्री म्हणून आज मी इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या मागणीनुसार आज मी इथे उपस्थित आहे. एकंदरीत प्रशासन आणि शासन ह्या मला वाटतं दोन्ही बाजू या जेव्हा एकत्रितपणे चालतात त्यावेळेस विकासाला गती मिळते आणि त्याच दृष्टीने आज मी इथे उपस्थित आहे. साहेब, नवी मुंबई विमानतळाच्या विषयामध्ये एकनाथ शिंदे आणि सुमित्रा पवार यांना निमंत्रण नाही आहे. नाही, मला वाटतं आज मी मेहकरला आहे, त्यामुळे आज इथल्या विभागाशी संबंधित आज फक्त माझा कार्यक्रम आणि नवी मुंबईच्या कार्यक्रमासंदर्भात मला कुठली कल्पना नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणं उचित नाही. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नोटीसेस गेलेल्या आहेत दोन्ही प्राधिकरणाला, विमानतळ प्राधिकरणाला आणि सिडकोला. त्याबद्दल, कारण तो माझा विभाग नाही, त्यामुळे त्याबद्दल मला कुठली कल्पना नाही. तुम्ही त्या पक्षाचे आहे. नाही, कसं आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या दोघांमधलंही अतिशय चांगलं बॉन्डिंग हे आम्ही गेले 4 वर्षांनी स्वतः अनुभवतोय. त्याही अगोदरपासून आहे किंबहुना. परंतु मध्ये ज्या काही बातम्या येत असतात, वारंवार विरोधकांच्याकडनं हेच करायचे प्रयत्न होत आहेत की दोघांमध्ये काही मतभेद आहेत. असे कुठलेही मतभेद नाहीत. आता देखील विधान परिषदेच्या जागांच्या वाटपाच्या संदर्भामध्ये अतिशय चांगलं एक कोऑर्डिनेशन दोन्ही पक्षामध्ये पाहायला मिळालं. तिन्ही पक्षामध्ये किंबहुना कुठेही वाद झाले नाही आहेत. ते काही ठराविक ठिकाणी होतात, काही कार्यकर्त्यांची मंजुरी करण्यासाठी वेळ लागतो. परंतु फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील, या दोघांमध्येही अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे आणि आमचं सगळं हे अतिशय चांगल्यारीत्या पुढे जात आहे. तुमच्या नेत्याकडून काही असे स्टेटमेंट आलेले आहेत की भाजपातर्फे मित्र पक्षांना डावलण्यात येत आहेत. आमचे कोण नेते? संजय गायकवाड कसं म्हटलं? ते त्यांचं वैयक्तिक मत असेल, ते आमचं पक्षाचं मत नाही. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना ज्या पद्धतीने वाढवलेली आहे, आज माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने शिवसेना पुढे घेऊन जात आहेत, आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की आपण पक्ष वाढवण्यासाठी कधीच कुठली मनाई नाही किंवा याच्यामध्ये कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. त्यामुळे वारंवार शिवसेना आणि भाजपमध्ये काही सख्य नाही किंवा आता आमचं नातं आता तुटत आलेलं आहे अशा ज्या काही बातम्या येत आहेत, ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाही. शिवसेना आणि भाजप हे अतूट नातं आहे, हे असंच महाराष्ट्रामध्ये कायम राहील. तुकडून असं स्टेटमेंट आलेलं आहे की एकनाथ शिंदे जे आहेत ते महाराष्ट्रातले मनातले मुख्यमंत्री आहेत. तुम्हाला काय वाटतं? बघा, शेवटी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असताना काम केलं, जनतेमध्ये जाऊन काम केलं आणि जनतेला त्याची आठवण आजही आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने सर्वात जास्त शासन निर्णय हे लागू केले गेले, त्याची अंमलबजावणी झाली, ऐतिहासिक निर्णय झाले. अर्थातच माननीय एकनाथ शिंदे साहेबांना साथ, ही भक्कम साथ त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी साथ दिली, माननीय अजितदादांनी साथ दिली आणि तिघांनी मिळून सरकार ज्या पद्धतीने त्यावेळेस चालवणे, आजही तिघही पक्ष म्हणून ज्या पद्धतीने सरकार चालवत आहे, मला वाटतं सरकारच्या मनातलं सरकार, जनतेच्या मनातलं सरकार आज राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जे जळगाव जामोदचे हत्याकांड आहे, राजुरा, जळगाव जामोदमध्ये हत्याकांड आहे राजुरा, त्या प्रकरणाची काही माहिती आहे? नाही, कसं आहे, शेवटी गृहराज्य मंत्री म्हणून माझ्याकडे शहरी आहे, म्हणजे सगळे कमिशनरेट हे माझ्याकडे आहे. त्यामुळे ग्रामीणचा आता हा प्रश्न आहे, परंतु नक्कीच मला वाटतं जिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वच लक्ष ठेवून आहोत. आदिवासी दोषींवरती 100% तिथे योग्य ती कारवाई केली. विमानतळामध्ये भाजपाचा नेता पकडला गेला स्मगलिंग करताना,
नाही, मला त्याची कल्पना नाही. सर, संजय राउत ने कहा है कि एमएलसी चुनाव में 150 करोड़ रुपए का उलाढाल हुआ है, खरीदे बेचे गए उसके अंदर। संजय राउत तो मेरे ख्याल से अभी वो वरिष्ठ नेता है, लेकिन जब भी हम गुवाहाटी से हम जब महाराष्ट्र में आए थे तभी उन्होंने यही कहा था कि हम सब लोगों ने 50 खोके लिए हैं, लेकिन आज तक उसका वो प्रूफ नहीं दे पाए हैं। मेरे ख्याल से सिर्फ मीडिया के सामने स्टेटमेंट करना, मीडिया के सामने ये झूठे स्टेटमेंट करके हमारी बदनामी करने की जो कोशिश करते हैं, पर उनसे इस सब स्टेटमेंट से सिर्फ उनकी हार ही आज तक हुई है। तो मेरे ख्याल से संजय राउत, उद्धव जी के जो भी डाउनफॉल हुआ है उसमें सबसे बड़ा हाथ अगर किसी का होगा तो वो संजय राउत जी का है। आमचे अतिशय जवळचे सहकारी आहेत आणि ते व्यक्तिमत्व असं आहे, ते कधी राजकारण करत नाही, 100% समाजकारण करणारी ती व्यक्ती आहे। आणि अर्थातच स्वतः मंत्री राहून गेलेले आहेत, मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांची भावना याच्यामागची आपण लक्षात घेतली पाहिजे की मंत्री महोदयांच्याकडनं जनतेसाठी काम होणं अपेक्षित आहे, ते झालं पाहिजे, ही त्याच्यामागची भावना आहे। त्यामुळे मला वाटतं ते कटू बोलत असतात, परंतु त्यांच्या बोलण्याचं तात्पर्य आपण समजून घेतलं पाहिजे असं माझं तरी मत आहे। आपलं सरकार म्हणतात की दोन्ही शिवसेना एकत्र